काय करू शकतो. एक फोटो एखाद्याचा आनंद दाखवू शकतो, एखाद्याचं दुःख मांडू शकतो. काही फोटो तर एखाद्या कलाकृतीप्रमाणे इतिहासात अजरामर होतात. काही वेळा इतिहास वाचावा लागत नाही, त्या तो फोटो पाहिला की आपल्याला इतिहास आपल्या डोळ्यासमोरून निघून जातो. अशा चांगल्या फोटोसाठी मेहनत करणारे हे फोटोग्राफर असतात. आणि आज वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे, त्यानिमित्त त्यांच्या पाठीवरती कौतुकाचे ताप, त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि SP सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आपल्या छायाचित्रकार बंधूंचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले प्रथम नागरिक महापौर विनायक कोंढे साहेब, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त व छायाचित्रकार कॅमेरामन बांधव सन्मान सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू केलबोडे असतील, तसेच आमचे खजिनदार किरण बनसोडे साहेब, सरचिटणीस सागर भैया सुरवसे, जिल्हा परिषदचे सदस्य उपाध्यक्ष आमचे मित्र इंद्रजित भाऊ पवार साहेब, तसेच आता अतिशय चांगल्या पद्धतीनं जे मांडणी केली असे आमचे बुवा मान्य श्री नारायण सुरवसे साहेब, अध्यक्ष तोंडोपन दादा यांच्या भजनी संप्रदाय गायकवाड साहेब. तुमचा परिचय आता झाला, पण अतिशय चांगलं तुम्ही बोललात. खरं तर असताना 2007 साली बरेच निवडून आलो, अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर महेश अण्णांनी बरेच निधी मला माझ्या प्रभागामध्ये दिला. माझा प्रभाग हातवड भागातला एक एकदम दुर्मिळ शेवटच्या सोलापूरच्या शेवटच्या टोकाचा भाग होता MIDC मध्ये. तर तिथं काम करत असताना बरेच अनुभव आला. पण काम करत असताना छायाचित्रकारांनी ज्या ठिकाणी त्या टायमाला जे छाया टिपलेले होते त्याचा मला एवढा उपयोग झाला की 2012 नंतर 2007च्या नंतर 2012ला जेव्हा माझी इलेक्शन आली, लोकांना मी त्या ठिकाणी पटवून दिलो की पूर्वी आपला एरिया कसं होता ना आता कसं झाला. म्हणजे याचा अर्थ काय, एखादा फोटोमधील फरक लोकांच्या एकदा नजरेसमोर आल्यानंतर त्याची जी स्मरणशक्ती एवढी तीव्र आणि एवढी भक्कम होती की ह्याच्यामुळे मला दुसऱ्यांदा संधी म्हणून त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी लोकांनी दिलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की छायाचित्रकारांना विशेष या ठिकाणी अभिनंदन करतो की तुमच्यामुळं जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत टिकवून ठेवलेली जी छबी आहे ती वर्षानुवर्ष टिकून राहते. आणि आता या कालावधीमध्ये याच्या जमान्यामध्ये फोटोग्राफरचं फार मोठं आव्हान आहे त्याच्यामुळे यायचं की फोटोग्राफरने काढलेला फोटो ओरिजिनल कोणता आणि AIने त्याच्यात काय चेंज करून सोशल मीडियावर टाकलेला फोटो कोणता, हे फार मोठं आव्हान आहे फोटोग्राफरला. आणि ते आव्हान पेलण्याची जबाबदारी फोटोग्राफरवरती आहे. कारण पूर्वी फोटो त्या रोलमध्ये काढले जायचे आणि ते फोटो कोण चेंज करू शकत नव्हतं. परंतु आता कॅमेऱ्यामध्ये काढलेले फोटो असतील किंवा मोबाईलमध्ये काढलेले फोटो असतील ती ओरिजिनल सोशल मीडियावर जातील किंवा ज्यांना पाठवायचं त्यांच्याकडे जातील सांगता येत नाही. आज माझ्या शेजारी प्रथम नागरिक महापौर साहेब असलेत, उपाध्यक्ष साहेब असलेत, परंतु फोटो जर तुम्ही कोणाला पाठवला तर तो पाठवताना माझ्या शेजारी कोणाला तर दुसऱ्यालाच बसून पाठवू शकतात. असं सगळं टेक्नॉलॉजी आहे. आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना जुन्या फोटोची कल्पना आहे, पूर्वीचे फोटो ओरिजिनल कसे होते आणि आताचे फोटो सर्वांनी फोटोग्राफर बांधवांचा या ठिकाणी जो सन्मान केला त्याबद्दल आम्ही सर्व सोलापूर शहर पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि सर्व फोटोग्राफरचा एक किस्सा फोटोचा बाबतीत माझ्यासमोर घडलेला आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं जी जिल्हा परिषदेची आहे त्याचं सुशोभीकरण करावं आणि हे करावं म्हणून ते माननीय पालकमंत्र्यांना विनंती केली, त्यांनी पण मान्य केली. त्याच्यात बोरगावचे एक पाटील म्हणून गृहस्थ आले. ते लोकल बोर्ड म्हणजे जिल्हा परिषद स्थापन व्हायच्या अगोदर लोकल बोर्ड होतं आणि लोकल बोर्डाने त्यावेळेस ते पाटील काय तर लोकल बोर्डाचे सदस्य होते. त्यांनी राजेंद्र प्रसादांना आणून तो जिल्ह्यातला सगळ्यात पहिला पुतळा जो पंचायत समिती उत्तरला आहे. आणि त्यांनी ते म्हणजे काय नोंदच नव्हती ना, आता जिल्हा परिषद स्थापन नव्हती. आम्ही बरंचसं बघितलं नोंद आहे का की बाबा कधीच आहे. त्यांनी म्हणले आमच्या आजोबांनी केलेलं आहे, त्यांचे कोन्सिलावर नाव असावं. मग आम्ही प्रयत्न केला पण नाही. त्यांच्याकडे फोटो सापडला. त्या फोटोवरनं लक्षात आलं की कुठल्या टायमिंगला उद्घाटन झालेलं आहे आणि काय झालेलं आहे. म्हणजे हा फोटोचं महत्त्व, जरी माणूस गेला तरी फोटो हा त्या कामाचं किंवा याचं येतं. त्याच्यातून आम्ही मग ते साल काढलं आणि मी त्यांना म्हणजे आश्वस्त केलं की बाबा त्याच्यात कोन्सिलात तुमचं नाव घेऊ. एवढं फोटोग्राफरचं महत्त्व आहे. आता फोटोग्राफर तुम्ही फोटोबरोबर तुमच्यात एक पत्रकार बी दडलेला असतो.